नमस्ते. आज मी बनवणार आहे कापण्या. आखाड जसं की तुम्हाला माहिती आहे की स्टार्ट झालाय. सो त्याच्यासाठी आधी हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे. आपल्याला असा सगळा गूळ टाकून घ्यायचा आहे आणि हे छान असं मेल्ट होऊन द्यायचं आहे. ठीक आहे. सो ते झाल्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मी हे 2 कप घेतलेलं आहे. सो हे जर 2 कप घेतलं तर हाफ कप आपल्याला हे घ्यायचं आहे. 2 कप आणि हे बेसन अँड याचं तांदळाचं पीठही टाकायचं आहे. ते आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे. सो हे मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हाफ ते असेल तर एकदम थोडंसं घ्यायचं, जास्त नाही घ्यायचंय. मग याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडासा सोडा, सुंठ पावडर अँड वेलची पावडर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सो चला करूयात. सो हे इकडे होतंय तो आपलं झालेला आहे. जे महाराष्ट्रीयन असतील त्यांना माहीत असेल आपण याला गुळवणी असं म्हणतो. सो येस, हे पण रेडी झालेलं आहे. हे बंद करूयात आपण आता आणि थोडंसं थंड होऊन देऊयात बिकॉज यानेच आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे. इथे पाहू शकता आपण थोडंसं बेसन पीठ, गव्हाचं पीठ, तुम्ही ज्वारीचं पीठही मिक्स करू शकता, बट मी त्याच्यावरचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ अँड सोडा ॲड करूयात आणि आपण छान याला असं मिक्स करून घेऊयात. तुपाचं मोहनही रेडी करून घ्यायचं आहे आपल्याला, जे आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं. हे सॉरी तुपाचं मोहन जे आपल्याला ॲड करायचं आहे. फार गरम आहे, डायरेक्ट हात घालू नका नाहीतर हाताचा भाजून निघेल. हळूहळू करा, गरम आहे पहा माझा हात. सो छान असं आपल्याला तूप मिक्स करायचं आहे. तुपाचा खूप छान असा सुगंध येत आहे, पण हात भाजत आहे. या जोगसपाट छान हे बघा तूप हे असं गोल झाला, सॉरी टाईट झालं पाहिजे ना बघा असं. मग आपण असं म्हणतो की तूप छान त्याच्यामध्ये मिक्स झालं. सगळं टाकून घेतो. आता छानपैकी मी मिक्स करत आहे. हा बापरे, खूपच भाजत आहे, बट इट्स ओके. हे बघा छानपैकी मी मिक्स करून घेते. कॅमेरा अँगल थोडासा ॲडजस्ट करा, माझ्याकडे कोणी नाही आहे. आवाज पण थोडासा ॲडजस्ट करा, आवाज बसलेला आहे माझा आजचा. सो येस, याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया जे आपण बनवलं. सो हे हळूहळू मिक्स करून आपल्याला, बापरे फारच गरम आहे. खूप गरम आहे, डेंजर. हळूहळू ॲड करून आपल्याला याचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं मी मिक्स करते मग आपण भेटूयात बिकॉज हे खूपच गरम आहे. हाताला छान छान असे चटके बसत आहेत माझ्या. गणपती बाप्पा मोरया. डेंजर वाजलं आता मला. येस, हा बाहेर पाऊस आणि हाताला असे गरम चटके. इथे मी जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ना, त्याला तुम्ही स्किप करून ज्वारीचं पीठही ॲड करू शकता. येस, होत आलं माझा आय गेस हे, बट खूपच गरम आहे. सो येस, असं आपल्याला प्रॉपर विदाउट क्रॅक्स, पाहू शकता माझं विदाउट क्रॅक्स झालेलं आहे. नो क्रॅक एनिवे. सो या असं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्मूथ असा डो रेडी करायचा.
याला 1 आवर रेस्टिंगसाठी ठेवायचं आहे. सो आफ्टर 1 आवर आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे. सो दाखवेलच मी. या हॅव टू डू दिस. जास्त जाडही नाही लाटायचं आहे आपल्याला. थोडं खूपच सॉफ्ट झालंय तसं हे. शेप पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. शेप डझंट मॅटर बिकॉज ॲज इफ आपण त्याला कटच करणार आहोत. त्याच्यावरती तीळ सुद्धा आपल्याला टाकायचं आहे. खसखसही टाकायची आहे. खसखस नसेल तर तीळ टाकू शकता. बट मॅन्डेटरी आहे इट्स नॉट मॅन्डेटरी. आय एम सो सॉरी. तुम्हाला जे टाकायचं ते तुम्ही टाकू शकता. सो मी इथे तीळ टाकले. खसखस पण टाकणार आहे. रँडमली कट करायचं आहे. या त्याच्यावर फ्राय करून घ्यायचे आहे. मोठ्या गॅसवर करा तुम्ही. बिकॉज बारीक गॅसवरती मग ते खूप असे कडक कडक होते. किती छान होतात. सो या थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट अँड शेअर करा. आणि तुम्हालाही याच्यामध्ये अजून काही वेगळे प्रकार माहीत असेल तर तुम्हीही मला कमेंट करून द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. अशा फुगलेल्या पण आहेत माझ्या काय बोलतो त्यांना कापण्या. सो या थँक्यू फॉर वॉचिंग. टू लाईक शेअर सबस्क्राईब गाईज.